भोंदू अशोक घराचे ते निकटवर्तीय शिवनिका ट्रस्टचे काही काळ ते उपाध्यक्ष सुद्धा होते। जितेंद्र शेळकेंच्या लॉन्समध्ये सुद्धा खरातची भागीदारी आहे। जमीन खरेदीमध्ये मोठी भूमिका असल्याची सुद्धा माहिती मिळते। खराच्या अटकेपासून शेळके तणावात होते। आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे। योगेश, आपण पाहतोय जितेंद्र शेळके यांची खरं तर शिवनिका संस्थांमध्ये महत्त्वाची भूमिका होती, उपाध्यक्ष सुद्धा होते आणि त्या काळात काही व्यवहार झालेले होते, मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार सुद्धा झालेले होते आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून खरं तर तपास होत असतानाच अशा पद्धतीचा एक महत्त्वाचा दुवा हातून जावा हे खरं तर या तपासासाठी सुद्धा एक आपण म्हणूया घातक आहे। खरे जो तपास आहे तो यामुळे मोठ्या अडचणी निर्माण तपासात होणार आहेत। SITच्या तपासात त्यांचा सहभाग नव्हता, मात्र ईडीच्या तपासामध्ये मोठ्या अडचणी दिसणार आहेत। आपण जर बघितलं तर खरात याच्या ऑफिसचं नाव जर आपण बघितलं ओक्स प्रॉपर्टीज असं त्याचं नाव होतं आणि शेळकेंच्या प्रॉपर्टीजमध्ये जे काही त्यांची भागीदारी होती त्यामध्ये बहुतांश ठिकाणी सिल्वर ओक असे नावं या ठिकाणी देण्यात आली होती। शिर्डीतल्या अशा अनेक प्रॉपर्टीजमध्ये या दोघांची भागीदारी होती असं म्हटलं जातं। त्या दृष्टिकोनातून काही कागदपत्र सुद्धा SITला मिळालेली होती। SITनं ती आता ईडीकडे सुपूर्द केली आहेत आणि ईडीनं निश्चितचपणे त्यांना याविषयीच्या नोटिसा बजावल्या असाव्यात, त्यामुळेच त्यांचा तणाव वाढलेला असेल। एकूण आता जर आपण बघितलं तर केवळ खरातांचं प्रकरण लैंगिक शोषणापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, ते पूर्णपणे आता आर्थिक घोटाळा, त्याचबरोबर हवाला प्रकरण आणि विविध प्रकारच्या व्हाईट मनी, ब्लॅक मनी या प्रकारात मोडलेलं आहे आणि त्यामुळे आता या प्रकरणाचं गंभीरता वाढलेली आहे। अगदी सर मी आपल्याला थोडंसं थांबवते। सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत, आपण त्यांच्याकडून सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। तृप्ती देसाई, हा मोठा अपघात झालेला आहे। जितेंद्र शेळके जे शिवनिका संस्थांचे काही काळ उपाध्यक्ष होते, तसंच त्यांच्या लॉन्समध्ये सुद्धा खराची भागीदारी होती अशी माहिती समोर आलेली आहे आणि त्यांचाच आता अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। काय आपली प्रतिक्रिया आहे पहिली? मला वाटतं तुमचा काहीतरी गोंधळ होतोय। मी अंजली दमानिया बोलतेय। माफ करा अंजलीताई आपली प्रतिक्रिया। हा ऍक्च्युली मला तर म्हणजे हे ऐकूनच इतका मोठा शॉक बसलाय, असं कुठेतरी वाटतंय की आता हा पहिला घात याची आता सुरुवात झालेली आहे, कारण हे प्रकरण अतिशय गंभीर आहे। त्याच्यात जितेंद्र शेळके जे होते त्यांचं एक सिल्वर ओक लॉन्स नावाचं एक मंगल कार्यालय होतं, ज्याच्यात खरात पाटणाग देखील होते आणि याची आता 3च दिवसापूर्वी ईडीकडनं चौकशी झाली होती आणि आज जर त्यांचा मृत्यू होत असेल हे अतिशय शॉकिंग आहे। मला असं वाटतं आता इतर जी मी नावं घेतली होती त्या सगळ्यांना तात्काळ सरकारकडनं पोलीस प्रोटेक्शन दिलं पाहिजे। त्याच्यातली महत्वाची नावं म्हणजे मी जसं सांगितलं दीपक लोंढे ज्यांची आज चौकशी चालू आहे, त्यानंतर सचिन सुंबाळे असो, बाळासाहेब बोराडे असो, या सगळ्यांना सरकारकडनं पोलीस प्रोटेक्शन दिलं पाहिजे। नाहीतर मग असंच म्हणजे मला तर शॉक बसलाय आज हे ऐकून। आणि आता इतकं वाईट होत चाललंय की बिहारपेक्षा वाईट परिस्थिती की कोणी जर पुरावे देऊ नये म्हणून त्यांना उडवून टाकायची सुरुवात ही आता महाराष्ट्रात होताना बघून मला खरंच शॉक बसलाय। अगदी अंजलीताई, तुम्ही म्हणालात की त्यांची ईडी चौकशी झाली होती, बरोबर? अगदी 3च दिवसापूर्वी झाली होती। अगदी, आणि मग त्या सगळ्या चौकशीचा भाग असताना अशा पद्धतीने जरी जितेंद्र शेळके यांचा मृत्यू झाला असेल, जरी तो अपघाती झाला हे आता आपण प्रथमदर्शनी मान्य करूया, त्यामुळे या संपूर्ण तपासावर कुठेतरी पुन्हा एकदा काही काळ परिणाम होऊ शकतो। नाही, एका यांनी परिणाम होईल असं मला नाही वाटत, कारण बऱ्यापैकी चौकशीत त्यांनी माहिती दिली असेल, पण आणि अनेक गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून हा घात केलाय का असा प्रश्न पडतोय। त्यामुळे मला आताच्या घटनेला खूपच शॉकिंग वाटतंय हे सगळं। अगदी, पण सध्या अशोक खरात हा सध्या पोलिसांच्या तावडीमध्ये आहे, पोलीस कोठडीमध्ये आहे, त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने चौकशीचा भडीमार सुरू आहे। दुसरीकडे त्याच्याशी संलग्न जी काही मंडळी आहेत त्यांचीही चौकशी होत असताना आता या मागे नेमकं कोण सूत्रधार असेल, कोण वाचवण्याचा प्रयत्न करतोय? आता ते मी कसं सांगू शकणार आहे। आताच्या घटनेला एवढंच दिसतंय की ही जी मोठे एक तर त्याच्यात राजकारणी आहेत आणि दुसरं म्हणजे सगळे अधिकारी आहेत, तर आता कोणी केलं असेल मला काहीच सांगता येत नाही, पण झालं एवढं मात्र नक्की आणि हे अतिशय शॉकिंग झालंय।
अगदी धन्यवाद दिलेल्या आपल्या या प्रतिक्रियेसाठी. तर जितेंद्र शेळके यांचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे आणि या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. जितेंद्र शेळके यांची 3 दिवसांपूर्वीच ईडीकडून चौकशी झालेली होती असं अंजली दमानिया यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर अंजली दमानिया यांनी या संदर्भात आता ज्यांची चौकशी सध्या सुरू आहे त्यांनाही संरक्षण द्यावं, पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे. या आधीच्या चौकशीमध्ये त्यांनी माहिती दिलेली होती आणि त्यामुळे आता अधिकची माहिती बाहेर येऊ नये, त्यामुळे तर हा घातपात घडवला गेला नसेल का असा संशयही त्यांनी व्यक्त केलेला आहे. तर जितेंद्र शेळके शिवनिका संस्थांमध्ये उपाध्यक्ष होते आणि आज त्यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे. संभाजीनगरवरून ते शिर्डीकडे येत असताना समृद्धी महामार्गावर हा अपघात झालेला आहे. त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी आणि मुलगा सुद्धा होते. पत्नी आणि मुलगा सध्या गंभीर जखमी आहेत आणि त्यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू असल्याची माहिती मिळते. तृप्ती देसाई सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. तृप्तीताई, हा संपूर्ण अपघात झालेला आहे. आता या अपघातामुळे खरं तर शंका कुशंकांना वाव आहे. काय आपली प्रतिक्रिया आहे? हा अपघात म्हणजे पूर्णपणे संशयास्पद आहे. 17 मार्चला म्हणजे आज 17 एप्रिल आहे, 1 महिना झाला खरात प्रकरण दाखल होऊन. आपण अनेक वेळेला एन्काउंटर सुद्धा होऊ शकतो खरातचा असं जे आहे ती शक्यता वर्तवलेली होती. आणि जितेंद्र शेळके जे आहेत ते शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष होते आणि म्हणजे हे या केसमधले प्रमुख साक्षीदार आहेत. या ट्रस्टमध्ये कुणाची आर्थिक देवाणघेवाण होती, खरातचे कुणाशी काय संबंध होते, कुठले राजकारणी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, कुठल्या उद्योजकांचे पैसे किंवा भागीदारी याच्यामध्ये आहे, किंवा कुठल्या IAS IPS ऑफिसर्स जे आहेत त्यांचा यांच्याशी संबंध आहे, ही सगळी माहिती शेळकेंना होती. त्यामुळे अशा पद्धतीनं अचानक त्यांचा अपघाती निधन होणं म्हणजे कुठेतरी साक्षीदार म्हणून ते जे काही जबाब देत आहेत किंवा पुढे काही गोष्टी किंवा काही जणांची नावं त्यांच्या जबाबात येऊ शकतात, म्हणून त्यांना हा संपवण्याचा कट असू शकतो. अगदी, पण हा कट असू शकतो असं आपण म्हणताना या कटामागे नेमका कोण सूत्रधार असू शकतो? याच्यामध्ये आता ज्यांची नावं अजूनही समोर आलेली नाहीये आणि ज्या साक्षीदारांच्या माध्यमातून समोर येऊ शकतात, मग याच्यात राजकारणी असू शकतात, काही उद्योजक असू शकतात, काही IAS IPS ऑफिसर असू शकतात. स्वतःची पदवी स्वतःचं पद राखण्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात. आणि मग असे साक्षीदार जर तुम्ही संपवायला लागला तर पुढे न्यायालयात ही केस कशी काय टिकणार? त्यामुळे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की काही जे काही साक्षीदार आहेत ज्यांचे जबाब अजूनही झालेले नाहीयेत त्यांना तातडीनं त्यांचे जबाब घेणं गरजेचं आहे आणि त्यांना पोलीस प्रोटेक्शन सुद्धा देणं गरजेचं आहे. अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी सुद्धा या सर्व साक्षीदारांना पोलिसांचं संरक्षण द्यावं अशी मागणी केलेली आहे. कारण सध्या ते तणावामध्ये आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या घातपाताची शक्यता सुद्धा आहे. त्यांच्या जबाबामधून, प्रमुख साक्षीदारांच्या जबाबामधून खरं तर कुठले उद्योजक यामध्ये गुंतलेले आहेत, IAS अधिकारी असतील किंवा राजकारणी मंडळी सुद्धा असतील, त्या कुणाकुणाचा अशोक खराशी संबंध होता, आर्थिक व्यवहार झालेले होते, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी सध्या सुरू असताना, हे जबाब नोंदवले जात असतानाच अशा पद्धतीनं अपघात होतो आणि त्यामुळे या सर्व साक्षीदारांना सुरक्षा पुरवली जावी अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केलेली आहे. योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. योगेश, खरंच तर या दोन्ही सामाजिक कार्यकर्त्यांची आपण प्रतिक्रिया पाहिली तर या सगळ्यांनी हा घातपातच आहे असा संशय वर्तवलेला आहे. आणि त्याचबरोबर जे साक्षीदार आहेत, जे जबाब नोंदवत आहेत, त्यांना कुठेतरी पोलीस प्रोटेक्शन मिळायला पाहिजे, पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे अशी ही मागणी आता जोर धरू लागली आहे. खरं आहे, कारण त्यांची सुरक्षा सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. जर एकूण SIT आणि EDची इन्क्वायरी पूर्ण करायची असेल तर हे सर्व विश्वस्त अवेलेबल असणं आणि तपासासाठी हजर होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. शेळके हे त्यांचे महत्त्वाचे पार्टनर होते. शेळकेंना सगळ्या गोष्टींची माहिती होती असं म्हटलं जातं. अनेक ज्या गुंतवणुकी होत्या त्यात प्रामुख्यानं वाटा हा शेळकेंचा होता. आणि इतकंच नाही तर महसूल अधिकाऱ्यांची जी बैठक खरा त्यांना अटकेच्या आधी 2 दिवस झालेली होती, त्या बैठकीमध्ये सुद्धा शेळके यांचा सहभाग होता असं म्हटलं जात होतं. त्यामुळे हे अधिकारी कोण, त्या अधिकाऱ्यांची नावं पुढे येऊ शकली असती, त्या अधिकाऱ्यांच्या गुंतवणुकीच्या सगळ्या गोष्टी समोर येऊ शकल्या असत्या आणि त्यातून मोठे जे अधिकारी ते सगळे अडचणीत आले असते. त्यामुळे हा जो दबाव होता हा प्रचंड शेळके यांच्यावर दबाव होता. जिथे शेळके यांना प्रत्येक जणाकडून
कोणीही या विषयावर बोलण्यासाठी येऊ नये किंवा याबद्दलची कुठली कबुली देऊ नये याचाही दबाव होता. ईडीची इन्क्वायरी आता दमानिया यांनी सांगितलं की 3 दिवसापूर्वी झालेलीच होती आणि त्यामुळे त्यांना ती कागदपत्र तिथं सादर करावी लागणार होती, व्यवहाराची कागदपत्र सादर करावी, पैसे कुठून आले हे दाखवावं लागणार होतं आणि तो मानसिक दबावही त्यांच्यावर होता आणि त्यामुळेच तो तणावातून हा अपघात झाला असावा. मात्र ह्या सर्वांना आता सुरक्षा देणं गरजेचं आहे. जे माजी विश्वस्त आहे आणि आजी विश्वस्त आहे या सगळ्यांना एका सिक्युरिटीमध्ये किंवा एका निगराणीमध्ये ठेवणं पण गरजेचं आहे. अन्यथा हे जर पळून गेले तर याच्या पुढे इन्क्वायरी जी मालमत्तांची व्हायला हवी ती याच्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. अगदी योगेशची सुरुवातीच्या काळात जर विचार केला तर हा संपूर्ण तपास गुप्तपणे खरं तर हाताळला जात होता. त्याची माहिती खरं तर बाहेर येत नव्हती. मात्र नंतरच्या काळात त्या संदर्भात माहिती समोर यायला लागली. जितेंद्र शेळके यांची चौकशी झाल्याची सुद्धा माहिती अंजली दमानिया यांनी दिलेली होती. 3 दिवसांपूर्वी त्यांची चौकशी झाली होती. त्या चौकशीमध्ये त्यांनी जो जबाब नोंदवला असेल त्यामध्ये कुठल्या महत्त्वाच्या बाबी होत्या ज्यातून त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असेही अनेक संशय व्यक्त केले जात आहेत. त्यामुळे आता येत्या काळात या संपूर्ण प्रकरणाचा या अशा पद्धतीने जो घातपात झालेला आहे त्या संपूर्ण प्रकरणाचा खरं तर तपास करणं कुठेतरी महत्त्वाचं आहे. खरोखरच हा घातपात होता का अपघात होता हेही पाहणं खरं तर कुठेतरी महत्त्वाचं आहे. सध्या शिर्डीचे पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत. दमानिया यांनी पण म्हटलेलं आहे की ईडी पण या प्रकरणाचा तपास करते. जर आपण बघितलं तर शिर्डीतलं आतापर्यंत जी काही तपास यंत्रणा कार्यरत होती ती नाशिकमध्ये होती. नाशिकची SIT कॅनडा कॉर्नरशी कार्यालयात झालेलं लैंगिक शोषण या प्रकरणाशी तपास करत होतं. त्यामुळे तितकासा दबाव हा विश्वस्तांवर वाढलेला नव्हता. बेसिक चौकशी जी होती ती कागदपत्रांची करण्यात आली होती. मात्र ते लैंगिक शोषणाशी संबंधित नसल्यामुळे या लोकांना अटक करण्याची गरज पडलेली नव्हती, समन्स बजावण्याची गरज पडलेली नव्हती. केवळ चर्चेसाठी बोलवण्यात आलं होतं, माहिती घेण्यासाठी बोलवण्यात आलं होतं. मात्र आता समन्स प्रक्रिया सुरू झाली आहे, आता अटकही होऊ शकते. त्यामुळे हे विश्वस्त आता घाबरलेले आहेत. आपण जर बघितलं तर गेल्या मागची जी बॉडी होती संचालक मंडळाची शिवनिका संस्थांची हे सगळे गडबड होते म्हणून अनेकांनी त्या ठिकाणी राजीनामे दिले होते. जी त्यांचे जवळचे लोक होती ती सुद्धा त्यांच्यापासून दूर गेली होती. त्यामुळे आता संपूर्ण ही प्रक्रिया किंवा त्यांनी केलेले सगळे व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात आल्यामुळे अडचणीत आलेले आहेत आणि त्यासाठी आता सगळ्याच विश्वस्त मंडळाला याची खबरदारी घेणं गरजेचं आहे. माजी संचालकांना खबरदारी घेणं गरजेचं आहे आणि पोलिसांनीही त्या दृष्टिकोनातून पावलं उचलणं गरजेचं आहे. निश्चित धन्यवाद योगेशजी आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर या संदर्भात सुषमा अंधारे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पुन्हा एकदा पाहूयात. खरात प्रकरणातील एक महत्त्वाची कडी शिवनिका ट्रस्टचे वन ऑफ दी संचालक शेळके यांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी ही अत्यंत धक्कादायक आहे. मला ही गोष्ट खरं तर अविश्वसनीय वाटते. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ज्या अनेक नेत्यांनी ही शक्यता आणि ही भीती वर्तवली होती की खरातच्या जीवाला धोका असू शकतो, ती आजची जी घटना घडली त्याने या शक्यतेला अधिक जास्त ठळक पद्धतीने अधोरेखित केलं जाते. कदाचित खरात प्रकरणातली काही सत्यच बाहेर येऊ नयेत असं काही लोकांना वाटतंय का? आणि असं असेल आणि तरीही SIT अजूनही तपासाची गती वाढवत नसेल आणि या लोकांच्या चौकशा होत नसतील तर अजून जास्त